श्री स्वामी समर्थ. ज्या महिलांनी हे 18 नियम पाळले त्यांचे आयुष्य सोन्यासारखे चमकेल. 1. महिलांनी फक्त एवढंच करा, घर पैशांनी भरेल. 2. फक्त एवढेच टिप वापरा, तुमची प्रगती बघून इतरांना धक्काच बसेल. पहिलं म्हणजे खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका, मात्र रोज देवाला तुपाचा दिवा लावावा. परिणाम लक्ष्मी स्थिर होते. 2. घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे. मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. मीठ बदलावे. घरातील नकारात्मक नष्ट होईल आणि अडकलेली कामे मार्गी लागण्यास मदत होईल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा यासाठी या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. 3. सकाळी लवकरच उठावे. महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनमस्कार घालावे आणि देवाजवळ धूप दीप लावावे. सकाळी एखादा नियम ठेवून चहा प्यावा, असे तुळशीला पाणी दिवा लावून मग चहा प्यावा. हे सकाळी लवकर करायचे काम, दिवसभर मग आपल्या पद्धतीने कामं करावीत. 4. रोज घराला उंबरठा स्वच्छ पुसून करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले, स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी. 5. महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा, उभा ठेवू नये. झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे, त्याचा मान ठेवावा. घरातील मिठाचा अपमान कधीच करू नका. मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून टाकून द्यावे. मीठ हे सुद्धा लक्ष्मीकारक आहे म्हणून त्याचा मान राखावा. 6. रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावं व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे. परिणाम आपले वास्तुपुरुष व आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडत नाही. 7. गंधक किंवा कापूर जाळा. आठवड्यातून 2दा घरात धूर करा. मिठाचे पाणी पोछासाठी वापरा. नकारात्मक ऊर्जा दूर होते. तुळशी, मोगरा, मनी प्लांट, मोगरा यासारखे झाडे ठेवा, त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते आणि ज्या घरातील वातावरणाचा कार्यात्मक असेल तिथे पैसा, सुख, समृद्धी, यश हे आपोआप खेचले जातात. 8. घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा, कारण शुक्रवारी श्रीलक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी बरकत राहते. 9. थोड्या पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा. त्यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी स्वच्छ पाणी प्रवाहित करा. असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. 10. मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडल्याने वास्तू दोष दूर होतात. घर नेहमी स्वच्छ ठेवा. ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात लक्ष्मी माता कधीच राहत नाही. 11. घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घरात फिरवावा. कापूरच्या या उपायाने घरगुती संकटे नष्ट होतात आणि घरात शांती राहते. 12. पती पत्नींमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना उशीखाली कापूर ठेवा आणि सकाळी जाळून टाका. त्यानंतर त्याची राख वाहत्या पाण्यात वाहून द्या. हा उपाय केल्याने शांती राहते आणि पती पत्नींमध्ये प्रेम वाढते. 13. गुरुवारी केलेल्या उपवासाचे पुण्य खूप मोठे असते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे व पूजेची मांडणी करावी. चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नये. तसेच रोज एकदा तरी घरात स्त्री सूक्त किंवा पुरुष सूक्त याचे पाठ म्हणून घरातील सर्वांनी अभिषेकाचे पाणी थोडे थोडे तीर्थ म्हणून प्यावे. 14. घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे. घरामध्ये लागणाऱ्या वस्तू, किराणा, धान्य हे किमान 7 दिवसांचे, 15 दिवसांचे किंवा 1 महिन्याचे भरून ठेवावे. आज आणायचे, आज बनायचे आणि आजच खायचे असे करू नये. 15. प्रत्येक शनिवारी व अमावस्या पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उंबरठ्यावर ओढावा. परिणाम करणी देवदैकी अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडत व बाहेरून कोणताही नकारात्मक शक्ती घरात येऊ शकत नाही.
16. घराच्या मुख्य प्रवेशावर कोहळा असा टांगून ठेवा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल. कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात. 17. घरगुती त्रास दूर होण्यासाठी लवंग कापूरचा उपाय कुटुंबातील घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावी मानला जातो. यासाठी तुम्हाला तुमच्या घरात दररोज कापूर टाकून लवंग जाळणे आवश्यक आहे. यानंतर त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवावा. हा उपाय केल्याने कौटुंबिक संकटांपासून मुक्ती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते. 18. अमावस्या पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावा व तो कागद मोराची धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे. परिणामी आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन सुख समृद्धी लाभते. घरात आनंदी वातावरण निर्माण होते. श्री स्वामी समर्थ.